तर चला दोन्ही टीमचे कॅप्टन कृपया करून आपण आपला 12th मॅन आमच्यापर्यंत पाठवा. सलामीची जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळते. टीम जय बजरंगबली कांदा या टीमच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. तर चला हर्षद आपण आपला 12th मॅन आमच्यापर्यंत पाठवा. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये अजित मुंगाजी आपल्याला पाहायला मिळते. ओळे गावाचा सितारा मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळते. तर गोलंदाजीच्या मार्कवर मारूफ आपल्याला पाहायला मिळते. ओव्हर द विकेट मारूफचा पहिला बॉल लाईन चांगली होती, लाईन मिस केली अजितने. पहिल्या बॉलवर आपले इरादे स्पष्ट करत असताना गोलंदाज मारूफ आपल्याला पाहायला मिळतोय. टेनिस बॉल क्रिकेट जगतातील एक समसमता सितारा म्हणून देखील या खेळाडूची ओळख ही संपूर्ण टेनिस बॉल क्रिकेट जगतामध्ये आपल्याला पाहायला मिळते. मारूफचा हा बॉल फुलटॉस होता. ही चुकी केली परंतु या चुकीला माफी नाही. रन मिळतील 6. हा षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. टायमिंग प्रॉपर होतं. स्वीट साऊंड ऐकायला मिळाला. ज्या प्रकारे अजित मुंगाजीने आपल्या बॅटचा फोकस ओपन केला, बॅटचा फ्लो देखील तेवढाच दर्जेदार आपल्याला पाहायला मिळाला. लॉफ्ट केला. टायमिंग भरपूर चांगला. डीपेक्षा कव्हरच्या दिशेने फिल्डर पोहोचेल तोपर्यंत रन मिळतील 4 रनसाठी या चौकार. आणि या चौकाराच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत 10 रन आपल्याला पाहायला मिळतात. टीम जय बजरंगबली खांदा या टीमच्या धावफलकावरती. पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न. एलिव्हेशन भरपूर आहे. डीप मध्ये फिल्डर तैनात. पकडलाय हा झेल आणि एक मोठा विकेट प्राप्त केलाय. मारूफला मिळते हे यश. आणि फलंदाज क्रमांक पहिला अजित या ठिकाणी बाद होताना आपल्याला पाहायला मिळालाय. चांगला झेल प्रकाश नाईकने मात्र आपल्या टीमला प्रकाशामध्ये आणले. ज्या प्रकारे 10 रन होते आणि एक षटकार एक चौकार आल्यानंतर कुठेतरी रोखण्याचा प्रयत्न आणि तो प्रयत्नांना यश मारूफला मिळालंय. नवीन खेळाडू मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतोय. रायगड जिल्ह्यातील अपकमिंग रायझिंग स्टार खेळाडू. कमी वयामध्ये अल्पावधीमध्येच बातान गावाचं नाव टेनिस बॉल क्रिकेटच्या पडलावरती उंचवणारा खेळाडू. मुंबई पुणे द्रुतगती मार्गाच्या बाजूला असलेलं एक छोटंसं गाव, निसर्गाच्या सानिध्यामध्ये वसलेलं गाव म्हणून देखील आज बातान गावाची ओळख आहे. आणि त्या गावाचा हिरा सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळतोय. जयेश भोईर आलाय. या मोमेंटला लॉफ्ट केलाय. टायमिंग प्रॉपर. जसा मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असतानाच भातान गावाचा ब्रँड सध्याच्या घडीला इन ऍक्शन मोड मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. हा षटकार षटकार देखील आपल्याला पाहायला मिळाला. आणि त्यानंतर डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळते. 1 ओव्हरचा खेळ झाला. टीमची धावसंख्या 16 रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात.
गोलंदाज सज्ज होतात. थोडासा धीम्या गतीचा हा बॉल गोलंदाज राज इंगे आपल्याला पाहायला मिळतोय. डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या बॉलवर आपले इरादे स्पष्ट केलेत. आज श्रेयन स्वराज वडगर या टीमचा महानायक म्हणून देखील या खेळाडूची ओळख आहे. वन साइड हिरो वडगर गावाचा म्हणून देखील या खेळाडूची ओळख आपल्याला पाहायला मिळते. या मोमेंटला लॉफ्ट केलाय. टायमिंग प्रॉपर, परंतु प्रकाशचा चांगला प्रयत्न होता. प्रयत्नांना मिळते अपयश. आज षटकार आपल्याला पाहायला मिळतो आणि या षटकाराच्या साह्याने 22 रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. तर 22 रन देखील आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. या मोमेंटला देखील पंचांचा इशारा येतोय. वाईट +1 टोटल 2 धावा देखील या ठिकाणी ऍड होताना आपल्याला पाहायला मिळतील. या मोमेंटला लॉफ्ट केला. टायमिंग भरपूर चांगला आहे. एक सिंगल फक्त आणि फक्त कंप्लीट होताना आपल्याला पाहायला मिळते. नितीनच्या माध्यमातून 1 रनच्या साह्याने 25 रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. जयेश भोईर आपल्याला पाहायला मिळतो स्ट्रायकिंग एंडला, ज्याने आतापर्यंत एक षटकार देखील मारलाय आणि धावफलकाची गती वाढवण्याचा प्रयत्न त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालाय. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. या मोमेंटला लॉफ्ट केलाय. एलिव्हेशन भरपूर आहे. प्रयत्न चांगला होता, परंतु रन मिळतील 6. हा षटकार पाहायला मिळालाय. 31 रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. स्विच हिट केलाय. टायमिंग भरपूर चांगला आहे, परंतु रन मिळेल फक्त आणि फक्त 1 रनच्या साह्याने आतापर्यंत 32 रन. शेवटचा अंतिम बॉल. शेवटचा अंतिम बॉल अजूनही शिल्लक असेल या षटकातली. कोलर पद्धतीचा हा बॉल एकच सिंगल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. सेकंड रन साठी कॉल. भरपूर वेगाने धावलेत आणि दुसरी धाव देखील सहजरित्या पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळते. 2 रनच्या साह्याने 34 रन. गोलंदाज रमेश देखील आपल्याला पाहायला मिळतोय. ओव्हर नंबर 3 साठी त्याला इन्व्हाइट केले. रमेशचा पहिला बॉल लॉफ्ट केलाय. एलिव्हेशन भरपूर आहे.
एक रन देखील कंप्लीट होते. सेकंड रन साठी कॉल. प्रयत्न तर जरूर चांगला होता फिल्डरचा, परंतु दुसरी धाव देखील पूर्ण होताना पाहायला मिळते. तिसऱ्या रन साठी कॉल. तिसरी धाव देखील सहजरित्या पूर्ण होताना पाहायला मिळते. चौथ्या धावेसाठी कॉल आणि पहा काय होतंय. जिथे फक्त आणि फक्त एकच धाव होती तिथे मात्र 4 धावा या ठिकाणी कंप्लीट होताना पाहायला मिळतात. 38 रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. स्विच इट केलाय. टायमिंग प्रॉपर. येस, इट इज 4 रन. आज चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. 42 रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. स्टेप आउट केलाय. समोरच्या दिशेने फटका केला. लॉंग ऑफच्या दिशेने फिल्डर पोहोचेल तोपर्यंत त्याला भेदून चेंडू चाललाय. 4 रन साठी आणखीन एक चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. 47 रन देखील आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. सेहेचाळीस रन होतात. या मोमेंटला देखील लॉफ्ट केला. टायमिंग भरपूर चांगला आहे. एकच सिंगल. सेकंड रन साठी कॉल आणि दुसरी धाव देखील पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळते. 48 रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. शेवटचे 2 बॉल अजूनही शिल्लक आहेत. खोलवर पद्धतीचा हा बॉल. हेलिकॉप्टर अटेम्प्ट मात्र जरूर केलाय, परंतु चेंडू जाईल. फलंदाज होतोय बाद. शेवटचा अंतिम बॉल. तर नवीन फलंदाज मनीष मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. मनीष साठी हा बॉल लॉफ्ट केला. झेलची संधी आहे, परंतु या क्षणाला दुसरी धाव देखील सहजरित्या पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळते. 50 रन होतात 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर.
शेवटचा षटक गोलंदाज प्रकाशचा पहिला बॉल यॉर्कर बॉल रिलीज करण्याचा प्रयत्न होता. 1 रन ऍड होताना आपल्याला पाहायला मिळते. 51 रन आतापर्यंत होतात. व्हाईट बॉलचा इशारा आलाय. 52 रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. या बॉलवर देखील लॉफ्ट केलाय. फिल्डर तैनात. मारूफच्या हातातून झेल सुटणं होईल कठीण आणि फलंदाज मनीष देखील होतोय बाद. तर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहे. थोडासा धीम्या गतीचा हा बॉल. डॉट बॉलची समाप्ती. शेवटचे 3 बॉल अजूनही शिल्लक. 52 रन आतापर्यंत होतात. पुन्हा एकदा अप्रतिम दर्जाची डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळाली. शेवटचे 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. आणखीन एक दर्जेदार चेंडू. सलगचे 3 बॉल प्रकाशच्या माध्यमातून पारदर्शकता असलेले चेंडू त्याने रिलीज केलेत. शेवटचा अंतिम बॉल टार्गेट सेट करणारा बॉल. पहिल्या मॅच मध्ये 52 रनचं लक्ष पाहिलं, परंतु आतापर्यंत 52 धावा होत आहेत. सलगचे 4था चेंडू देखील निर्धाव येताना आपल्याला पाहायला मिळतोय. 52 रन होतात आणि 53 रनचं लक्ष असेल. तर चला नेक्स्ट मॅच विचुंबे टीमचं कॅप्टन आणि पारगाव टीमचं कॅप्टन.
सलामीची जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळते। महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेट जगतातील एक चमचमता सितारा अमित पाटील स्ट्रायकिंग एंडला आपल्याला पाहायला मिळतोय। आजवर असंख्य स्पर्धा या खेळाडूने गाजवल्या आणि तोच खेळाडू सध्याच्या स्थितीला ॲज आयकॉन प्लेअर म्हणून टीम श्रेया स्वराज 11 वडगर टीम मध्ये खेळताना पाहायला मिळतोय। पहिला बॉल सन्मानजनक स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय। पहिल्या बॉलवर सन्मान दिला। गोलंदाजीच्या मार्कवर गोलंदाज जयेश भोईर आपल्याला पाहायला मिळतोय। 53 रनचं लक्ष्य, परंतु या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी इन ऍक्शन मोड मध्ये यावं लागेल फलंदाज प्रकाश नाईक आणि अमित पाटीलला। या मॅच मध्ये लॉफ्ट केलाय, समोरच्या दिशेने फटका चांगला आहे। एक धाव देखील सहजरित्या पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळेल। हर्षद आलाय बॉल खाली। 1 रनच्या साह्याने स्कोरबोर्ड ओपन होत असताना टीम श्रेया स्वराज 11 वडगर या टीमचं अजूनही 52 धावा पूर्ण करायच्या 22 बॉल मध्ये। धीम्या गतीचा हा बॉल आणि या क्षणाला इनसाइड एज आणि फलंदाज होतोय पहिला बाद। प्रकाश मात्र झेलचित बाद होताना आपल्याला पाहायला मिळतोय। एक फलंदाज गमावल्यानंतर नवीन फलंदाज मारूफ आपल्याला पाहायला मिळते। मारूफ आणि अमित अशी जोडी आपल्याला पाहायला मिळते। सध्याच्या स्थितीला दोन्ही आयकॉन खेळाडू संघर्ष करताना आपल्याला पाहायला मिळतील या मॅच मध्ये। मारूफ साठी हा बॉल लाईन चांगली होती, लाईन मिस केली, डॉट बॉलची समाप्ती। जयेश भोईरने आतापर्यंत विजय मिळवण्यासाठी आपले इरादे स्पष्ट केलेत। ज्या प्रकारे पहिलं मॅजिकल स्पेल त्याने हाताळलंय। 4 बॉल मध्ये आतापर्यंत फक्त आणि फक्त 1च रन त्याने खर्च केली। एक महत्वाचा विकेट त्याने प्राप्त केलाय। मारूफ साठी हा बॉल अंगाचा वेध घेतला, डॉट बॉलची समाप्ती। दर्जेदार चेंडू आपल्याला पाहायला मिळालाय। समीकरण बदललं। 19 बॉल मध्ये आता मात्र 51 धावा पूर्ण करायच्यात या मॅच मध्ये। माफ करा, 52 धावा। मारूफ साठी हा बॉल लॉफ्ट केलाय आणि ज्या फटक्याची प्रतीक्षा होती तो फटका येत असताना षटकार पाहायला मिळाला आणि 7 रनच्या साह्याने 7 धावा आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात। अजूनही 45 करायच्या आहेत। 45 रनची गरज। 46 रन। समीकरण बदल 18 बॉल मध्ये 46 रनची गरज आहे। चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका, मॅच स्पीडली ऑन करा।
तर गोलंदाज गौतम आपल्याला पाहायला मिळतो. 18 बॉल मध्ये 46 करायचे आहेत. पहिला बॉल लाईन चांगली होती परंतु लाईन मिस केली. डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळते. मध्ये अजूनही 46 रनची गरज. पायाचा वेध घेतला परंतु चेंडू जाईल लेग बॉयच्या स्वरूपामध्ये. एक धाव या ठिकाणी ऍड होताना आपल्याला पाहायला मिळते. 16 बॉल मध्ये अजूनही 45 रनची गरज आहे. या मोमेंटला लॉफ्ट केलाय. एलिव्हेशन कमी डीप मध्ये फिल्डर तैनात. पकडलाय हा झेल आणि फलंदाज अमित देखील बाद होताना आपल्याला पाहायला मिळतोय. 15 बॉल 45 ची आवश्यकता. मध्ये अजूनही 45 रनची गरज आहे. गोलंदाज पुन्हा एकदा गौतम सज्ज होते. गौतमचा हा बॉल लॉफ्ट केला. टायमिंग भरपूर चांगला आहे. रनआउटची संधी परंतु या क्षणाला एकच रन. टीमची धावसंख्या आतापर्यंत 9 रन. 14 मध्ये अजूनही 44 रन पूर्ण करायचे आहेत. ऑब्जेक्टच्या थोडासा बाहेर होता हा बॉल. लाईन चांगली होती. 13 मध्ये अजूनही 44 करायचे आहेत. शेवटचा अंतिम बॉल. आणखीन एक दर्जेदार चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. मॅच मध्ये पकड निर्माण केली. समीकरण 12 बॉल मध्ये करायचे ते म्हणजे 44. गोलंदाजीसाठी हर्षद आपल्याला पाहायला मिळतोय. जर विकेट हॅट्रिक प्राप्त केली तर या स्पर्धेचे आयोजक गौरव पाटील यांच्या माध्यमातून एक सरप्राईज गिफ्ट या ठिकाणी दिले जाईल. पंचांकडे स्ट्रॉंग अपील केली परंतु डॉट बॉल निर्धाव स्वरूपाचा हा बॉल आपल्याला पाहायला मिळालाय. मध्ये अजूनही 44 करायचे आहेत.
फलंदाज बाद नाही. गोलंदाज सज्ज होतोय. ऑप्स्टिकच्या भरपूर बाहेर हा बॉल रिलीज केला. व्हाईट बॉलचा इशारा पंच आमच्यापर्यंत दर्शवतात. 11 मध्ये अजूनही 43 पूर्ण करायचे आहेत. लॉफ्ट केला. टायमिंग भरपूर चांगला आहे. एक धाव देखील पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळते की काय, परंतु या क्षणाला चौकार